माझा भाऊ आणि म्हणून 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये संसार करून परमार्थ साधला. का साधला तर सावता बाबा हे जनक राजाचे अवतार आहे. जनक राजाने सुद्धा विधी अवस्था भोगली, संसार एवढा मोठा केला. त्यांना एकच मुलगी, सावता बाबाला एक मुलगा आणि एक मुलगी, पण विठ्ठल नावाचा मुलगा वारला आणि फक्त एक मुलगी राहिली. तिचं नाव कमीत कमी मारण्याच्या माणसाचं माहिती असावं. काय टाकायच्या सुद्धा नाही. परंपरा तर कमीत कमी आपल्याला पाहिजे, माहिती पाहिजे. आजोबा कोण, पंजोबा कोण, आई कोण, बाप कोण, अशा सावता बाळाची परंपरा आहे. हे बीड जिल्ह्यामधलं कुटुंब आहे. हावसा हावशाची कुटुंब आहे. पण पंढरपूरची वारी करता करता तिथे दुष्काळ पडला आणि त्या परंपरेत वारी चालू होतो. पूर्व फार वारी चालू काय करू म्हणतात, सावता बाबा वारीला गेला नाही. तो होता परंपरे वारकऱ्यात घालणे पिढीच्यात वारकरी होते. पण भजन करण्यातच त्यांनी वारी मांडली. पंढरपूरला वेळ मिळत तेव्हा यायचे. शेती करून पारमार्थ केला. शेती करून एकादशी दिवशी पंढरपूरला जावं, डोक्यातनं काढून टाका. पुढे आता पंढरपूरला काय आणलं पोरला चपल्याला, काय जरा मातीत घालायला. बारक्या पोराची खेळ ह्यासाठी वारी. 48 वर्ष झाले मी मारेल जातो, पाया चप्पल नाही घालत. त्या दिवशी पंढरपूर एक व्यवस्था चहा सुद्धा घेत नाही. वारी करून घरी येतो. काय का म्हणतात पुन्हा जातो, पण वारी वेळी वाटलं घरी. त्या दिवशी चहा सुद्धा कोणाला पाजत नाही येतो, मी कोणाला पियत नाही. काय तर नियम असावा, नित्य नियम नावे ते प्राणी. सावता बाबा संसारातच देव मानाचे वेळ म्हणतो पंढरपूरला यायचे. कारण कन्या सासुऱ्या सीता काय काय कामाला जेवण आवडता सावता बाबा जेवायचे. एक दिवसात नवजनाचा ताप आला लक्षात आला आपल्याला ते जेवण. तो म्हणजे अशा चतुर्दशीचा दिवस म्हणजे आता असा पर्व काळ त्यांनी साधला. आजच्या दिवशी तिला ठेवला. गेले 731 वर्ष झाली ही परंपरा अजून चालू आहे. पण पूर्वी आनंदात लोक जायचे. पण तुमच्या माळे पर्वाला आडनाव डोंगरे तिने मंदिर गावाच्या सरकार्यानं बांधलं. गावाच्या तुम्ही तरी बांधलं, मी बांधलं मला सगळ्या गावाच्या सरकार्याने. मी कळच बसवला, शिखर बांधलं मारुतीच्या मंदिरात झालं. मी म्हणत नाही मी बसवलं, एक रुपया कुणाला घेतला, बांधलं कळच बसवला. पण ते कुणाच्या मार्गदर्शनानं सगळ्या गावाच्या सहकार्यानं तुम्ही मंदिर बांधलं. आता तुम्हाला आनंदा पंढरपूरला जायचं काय गरज नाही. कारण विठ्ठल बी येत आहे, रुक्मिणी बी येत आहे. त्यांचे परम भक्त जर कोण असतील तर सांगता बाबा संसारी असावी, आस्वनी नसावी. रात्रंदिवस भजन करणारे सांगता बाबा भजन करत करत असणार हे देवता तोच पुण्यकाळ तोच पुण्यस्वर समाधी सोहळा. आज नेमका तुकोबाराचं भजन करतो. चाल होईल सगळ्यांनी तुकोबाराचं ज्ञानोबाराचं भजन करून पुढे टाकायचे. तुकाराम